पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने कोरेगावात श्री केदारेश्वर मंदिर स्वच्छता अभियान, भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई म्हैशिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जाणार। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती सप्ताहानिमित्त गुरुवारी सकाळी 10:30 वाजता भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरेगाव शहरातील श्री केदारेश्वर मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी महाआरती करण्यात आली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आठवण आजच्या समाज व्यवस्थेला झाली पाहिजे। त्यांनी केलेला त्याग, त्यांनी दाखवलेले शौर्य याची माहिती सर्व समाज घटकांना व्हावी, त्यांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी मंदिर स्वच्छता अभियान हाती घेतले आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई म्हैशिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, तालुका सरचिटणीस अमोल माने, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, युवा सेनेचे तालुका प्रमुख धनवान कदम, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सायली भंडारे, तालुकाध्यक्ष उज्ज्वला बर्गे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख उल्का मालुसरे, श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या विविध विभागाचे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन श्री केदारेश्वर मंदिरामध्ये महाआरती केली। त्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा, समाजामध्ये त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल व्हावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने हे अभियान हाती घेतले आहे। संपूर्ण राज्यामध्ये हे अभियान एका दिवशी यशस्वी करण्यात आले आहे। भारतीय जनता पक्ष हा इतिहासाला महत्त्व देतो आणि त्याप्रमाणे काम देखील करतो, असे यादव यांनी स्पष्ट केले। यावेळी संतोष आबा जाधव, सायली भंडारे यांनी मंदिर स्वच्छता अभियानाला बाबत पक्षाची भूमिका मांडली। या अभियानामध्ये नगरसेवक साईप्रसाद बर्गे, संतोष बर्गे, अर्जुनदादा आवटे, प्रीतम शहा, वनमाला बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, साधना बर्गे, नलिनी बर्गे, कल्याणी बर्गे, श्यामल शिंदे, सुवर्णा फडतरे, मेघा बर्गे, श्रीकांत बर्गे, जवानसिंग घोरपडे, संतोष कदम, गुरुदास अनुभुले, विनेश साळुंखे, संदीप बाबर, देवदत्त निकम, सचिन जाधव, सोमनाथ गुरव, दीपक कांबळे, राजेश बर्गे, अजय बर्गे, संभाजी पडवळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक यावेळी उपस्थित होते। सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, निलेश यादव यांचे आवाहन। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती दिनांक 31 मे रोजी आहे। त्यानिमित्त भाजपच्या वतीने दिनांक 23 ते 31 मे अखेर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई म्हैशिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहात तालुका स्तरावरील कार्यक्रमामध्ये वक्तृत्व व निबंध स्पर्धा, मंदिर स्वच्छता अभियान, राजमाता अहिल्याबाई यांचे जीवन कार्यावर प्रदर्शन, राजमाता अहिल्याबाई यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे। पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष निलेश यादव यांनी केले आहे।
अंबा माता की जय, श्री केदारेश्वर महाराज की जय, श्री महजगुरु पंचाचार्य महाराज की जय, श्री सद्गुरु रमनगिरी महाराज की जय। नमस्कारी प्रभु जी नमस्कारी, जय जय मोह विनाशक, जय जय मोह विनाशक, वंदनहारी जय देव जय गुरुदेव, ब्रह्मा विष्णु सदाशिव गुरु मूर्तिधारी, प्रभु गुरु मूर्तिधारी, वेद पुराण बखानत, वेद पुराण बखानत, गुरु महिमा भारी, जय देव जय गुरुदेव, तप तीरथ संयम दान विविध गीते, प्रभु दान विविध गीते, गुरु बिन ज्ञान न होवे, गुरु बिन ज्ञान न होवे, कोटि जतन कीजे, जय देव जय गुरुदेव, माया मोहन शीतल जीव बहे सारे, प्रभु जीव बहे सारे, नाम गुरुकुल में तारी, जय देव जय गुरुदेव, काम क्रोध मद मत्सर चोर बड़े भारी, प्रभु चोर बड़े भारी, ज्ञान खड़गलय फल में, ज्ञान खड़गलय फल में, गुरु सब संवारी, जय देव जय गुरुदेव, नाना पंच जगत में निज निज गुण गावे, प्रभु निज निज गुण गावे, सबका सार बता गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान मूलम गुरु मूर्ति, पूजा मूलम गुरु बलम, मंत्र मूलम गुरु वाक्य, मोक्ष मूलम गुरु कृपा, आगण मंडल आकारे व्याप्ते चराचरम, तस्मै न तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरु रमनगिरी महाराज की जय, श्री केदारेश्वर महाराज की जय, श्री महजगुरु पंचाचार्य महाराज की जय। समाज
श्री केदारेश्वर महाराज की जय, श्री महजगुरु पंचाचार्य महाराज की जय, श्री सद्गुरु रमणगिरी महाराज की जय। कामाय मह्यम कामेश्वरो वै श्रवणो ददातु, कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। हरि ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं प्रराज्यं महाराजमाधिपत्यमय समन्तवर्या ईर्ष्या सार्वभौम सार्वायु शान्ताता पराधा त्रयोमुखदशा वसन्ते आविष्ट कामप्रे विश्वे देवा सभासदि। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तपस्याय धीमहि महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च धीमहि विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। मंगलमूर्ती मोरया। पुढे येऊन टाक, खाली टाकून
देशात अहिल्याबाई होळकर यांची 31 मे रोजी जयंती आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीचे 5 कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने राबवायचे आयोजित केलेले आहेत. त्यामधील आज हा धार्मिक स्थळावरती स्वच्छता अभियान हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी कोरेगाव मंडळाच्या वतीने आज या तालुक्याचे आमदार महेशदादा शिंदे व सौ प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अहिल्याबाई होळकर यांनी स्वतःची महिलांची फौज तयार केली होती. असे हे महान व्यक्तिमत्व आज आपल्या महाराष्ट्रातून कार्य हे मोठे होते. त्यांनी मंदिरं असतील, घाट असतील, अशा विविध प्रकारच्या धार्मिक स्थळं त्यांनी उभारली. त्यातून लोकांना रोजगार निर्माण झाला. अशा पद्धतीचे कार्य त्यांनी केलेलं आहे. अशा अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे रोजी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे. बरोबर हा कार्यक्रम आम्ही त्यानिमित्तानं आज या ठिकाणी केदारेश्वर मंदिर कोरेगाव या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. इथे श्री केदारेश्वर मंदिर या ठिकाणी पवित्र ठिकाणी भारतीय जनता पार्टी कोरेगाव तालुका यांच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज आम्ही या ठिकाणी महाआरती व स्वच्छता मोहिमेचं मंदिराचं त्याच्याकडे स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे. मंदिर स्वच्छता मोहिमेचं आज खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं नेतृत्व, आज त्यांचा पराक्रम, त्यांची शौर्यगाथा, त्यांनी केलेलं कार्य हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्या वतीनं व महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये स्वच्छता मोहीम असेल, महिला मेळावे असतील, युवक मेळावे असतील, त्यांचं जीवन गौरवगाथा लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या चरित्रावरती सगळं जे त्यांनी केलेलं कार्य असेल, या कार्यावरचं सगळं लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं एखाद्या स्त्रीला जर संधी मिळाली तर संधीमध्ये स्त्री कसा इतिहास घडवू शकते हे त्यांच्याकडे आपण पहिल्यांदा आपल्याला समजतं. आज त्या काळामध्ये आपल्या हिंदू मंदिरे जे मुघलांनी पाडली होती ते परत उभी करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. आज ती मंदिरं असतील, विहिरी असतील, त्यांनी धार्मिक शाळा धर्मस्थळ उभी केली. तसेच विविध गावामध्ये जे रस्ते असतात रस्त्यांची उभारणी केली, लोकांची महिलांची फौज उभी केली. आज खऱ्या अर्थानं महिलांचं जे पराक्रम आहे तो पराक्रम दाखवण्याची त्यांनी एक चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये दाखवलं. आणि आज हे जो त्यांचा इतिहास आहे हा इतिहास आपल्या नवीन तरुण पोरांच्यापर्यंत गेला पाहिजे, युवकांच्यापर्यंत गेला पाहिजे, महिलांच्यापर्यंत गेला पाहिजे. आपण आपल्या या अशा पराक्रमी राजमातांचा इतिहास लोकांच्या पुढे गेला पाहिजे या भावनेमधून आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन मतदारसंघामध्ये केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही महाआरती करून स्वच्छता मोहीम आयोजित हॉलमध्ये असं काही
खाली क्लास पाहिजे बघा. घाण निघाली का बाबा? तंबाला म्हणलं घाण निघाली का? आता पुढच्या वेळेस नारळ फोडायचे. पुढच्या वेळेस सुपली घ्या. डोळे पडे नाही. मुलाला कधी बोलवायचं? आपली प्रिय बोलवा की काय तिथे गेला म्हणून ताईला फोन ताईनं सांगितलंय 2 मिनिट. एकदमच सगळी ओके. या की पुढे तुम्ही. हा इकडे बघा. ओके ओके. हा आला का? इकडे बघा. हो हो. तुम्ही 2-5 मिनिटं ठीक गाडी पाठवा. अशी बदल केली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी कोरेगाव तालुका यांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करण्यात येत आहे.